सावनेर तालुक्यात केलवद, हट्टीसरा, बिडगाव, सावली, मोहतकर या गावांमध्ये स्तनपान सप्ताह 2025 दिनांक 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं गाव पातळीवर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अदानी फाउंडेशन आणि HWL बिझनेस यांच्या फॉर्च्यून सुपोषण प्रकल्पाद्वारे हा सप्ताह साजरा करण्यात आला। या उपक्रम ICDS विभाग, आशा कार्यकर्त्या आणि अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष सारिका चिचखेडे मॅडम, ICDS सुपरवायझर महिला आणि बालकल्याण विभाग, अदानी फाउंडेशन लीना बोरीकर, सुपरवायझर मॅडम, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचे विशेष सहकार्य लाभले। त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना स्तनपान आणि पोषणाबाबत जागृत राहण्याचे आवाहन केले। या उपक्रमात सुपोषण संगिनी कविता पाटील, पूनम भोयर, शुभांगी खडसे, जयश्री ढोबळे, कांचन भोयर आणि चेतना मोहतकर यांनी सक्रिय सहभाग घेतला। या संगिनींनी पौष्टिक आहाराची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित महिलांना सहज उपलब्ध साहित्यातून आरोग्यवर्धक आणि स्वस्त पाककृती तयार करून दाखविल्या। यामध्ये सात्विक लाडू, मूगडाळ खिचडी, हरभरा, कोशिंबीर, चाचणीचा शिरा, शेंगांची भाजी, पौष्टिक थाळी, पोह्याचा उपमा, सूप यांचा समावेश होता। तसेच संगिनी आणि अंगणवाडी सेविकांनी स्तनपानाचे महत्त्व, नवजात बाळांची काळजी, गरोदरपणातील आहार आणि पहिल्या 1000 दिवसांचे पोषण यावर समुपदेशन सत्र घेतले। आशा कार्यकर्त्यांनीही महिलांना घरगुती पोषणाविषयी उपाय आणि सेवांची माहिती दिली। या कार्यक्रमात महिलांचा, किशोरवयीन मुलींचा आणि कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। हा उपक्रम ग्रामीण भागात पोषण आणि स्तनपानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरला। मॅडम, आजचा आपला परिचय आणि आजच्या दिनाचं थोडं शॉर्टकट सांगा। माझा परिचय, मी लीना शामरावजी बोरीकर, अदानी फाउंडेशन सावनेर माळेगाव हा प्रोजेक्ट आहे सुपोषण। हा 2018 पासून सावनेर 1 साईडला सुरू होता, आता सावनेर 2 साईडला सुरू आहे। हा प्रोजेक्ट कळमेश्वर आणि सावनेर केळवद या एरियामध्ये सुरू आहे। जवळजवळ आम्ही 57 गावं आणि 38 संगिनींमध्ये हे सध्या काम करत आहे। तर या केळवदमध्ये सध्या आमच्या 6 संगिनी काम करत आहे आणि यामध्ये आम्ही सध्या 9 गावं घेतलेले आहे। केळवदमध्ये कविता पाटील झालेले आहेत, पूनम भोयर आहे, शुभांगी खडसे आहे, चेतना मोहतकर आहे, कांचन भोयर आहे आणि जयश्री हे आहे। या सगळ्यांनी या संगिनी या केळवदमध्ये काम करत आहे आणि आज हा कार्यक्रम स्तनपान सप्ताह, जो जागतिक लेवलवर हा स्तनपान सप्ताह साजरा करत आहे। या स्तनपान सप्ताहाची थीम आहे की म्हणजे स्तनपानाला प्राधान्य द्या। या निमित्ताने केळवदमध्ये हा छोटासा म्हणजे बालकल्याण आणि ICDS ऑफिसर चिचखेडे मॅडम आणि आम्ही मिळून हा कार्यक्रम, आज अदानी फाउंडेशन मिळून हा कार्यक्रम साजरा। मॅडम, आजचा आपला परिचय सांगून द्या आणि आजच्या दिनाबाबत थोडं सविस्तर सांगून द्या मॅडम। नमस्कार। आज महिला जागतिक दिवस स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत आपण साजरा करतो आणि यामध्ये गरोदर माता आणि स्तनदा माता यांना मार्गदर्शन केलं जातं। स्तनपान कसं करायचं, आहार कसा घ्यायचा, बाळाची काळजी कशी घ्यायची आणि 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपानच करायचं याविषयीचं मार्गदर्शन या सप्ताहामध्ये त्यांना केलं जातं। तसं तर वारंवार अंगणवाडीच्या मार्फत 9 तारखेला आणि 22 तारखेला कार्यक्रम घेतला जातो गरोदर स्तनदा मातेचा, सुदृढ बालकांचा। पण हे विशेष याच्यासाठी ठेवलं जातं की जसं आपल्याला एक उजाळा मिळावा, सर्वांना इथे बोलावून त्यांच्या कुठल्या अडचणी आहे, स्तनपानासाठी कुठल्या अडचणी आहे हे सर्व त्यांचं जाणून घेऊन आणि जी नवीन गरोदर माता असते तिने आपल्या बाळाची देखरेख कशी करावी, त्यांना स्तनपान कसं करावं, त्याची जोपासना कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन इथे दिलं जातं। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।